नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आले आहोत महाराष्ट्रातील कोकणातील कुडासई या गावात. अतिशय निसर्ग संपन्नतेने समृद्ध असा हा गाव आहे आणि या गावची खास वैशिष्ट्य म्हणजे इकडचे गोड रसाळ फणस, आंबे, नारळाची झाडं, स्वादिष्ट काजू, त्याचप्रमाणे सुपारीची झाडं आणि सभोवताल असलेली नदी. अतिशय निसर्ग संपन्न असं हे गाव आहे आणि इथे यायला खूप छान वाटते, कारण इकडची हवा पण अतिशय शुद्ध असते आणि मनाला मोहून टाकणारे वातावरण आपण माझ्या मागे तर बघत आहातच. खास वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही सीझनमध्ये आलात तर तुम्हाला इकडे फणसाची झाडं फणसाने बहरलेली दिसतील. खूप प्रमाणात इथे फणस लागतात, आंबे पिकतात. हापूस आंबे हे इकडचं खास वैशिष्ट्य आहे. इकडचे रंगबिरंगी पक्षी आणि विविध प्राणी, पक्षी संपदा, यामुळे या गावाचं वैशिष्ट्य काही औरच आहे. तर अशा या गावात आपण आज फिरणार आहोत आणि मी तुम्हाला ह्या गावात फिरून दाखवणार आहे. या गावाचा निसर्ग आणि झाडे, नद्या हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही राहा माझ्याबरोबर. तर चला जाऊया फिरायला. सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी उठून गावात फिरणे म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासारखा दुसरा आनंद नाही. कोवळी पहाट, रस्त्यावरून चालताना येणारा टकटक आवाज, उंच उंच माडाची झाडे, आजूबाजूची ओलसर शांतता, कुठे लाल मातीचा तर कुठे अर्धा लाल माती आणि डांबरी रस्ता, कमानीदार उंचच उंच झाडे, वेली, डांबरी रस्ता संपून पुन्हा सुरू होणारा लाल मातीचा रस्ता, रस्त्याच्या बाजूला पडलेली झाडांची सुकलेली पाने, पहिल्या पावसात बहरलेली छोटी झाडे, त्यांना आलेली नवीन पाने आणि रानभाज्या, पुन्हा एकदा वळण घेऊन नदीकडे जाणारा रस्ता, सभोवताली पसरलेले गवतांचे गालिचे, त्याच्यावर पडलेल्या नारळाच्या झाडाच्या सुक्या झावळ्या, आणि मग रस्त्याने थोडंसं खाली आल्यावर लांबूनच दिसणारी सुंदर नदी आणि नदीवर बांधलेला ब्रिज. हे सर्व सृष्टी सौंदर्य आहे कुडासे या गावातील. पुन्हा पुन्हा बघत राहावे आणि मनात कोरून ठेवावे असे हे सृष्टी सौंदर्य.
हे निसर्गाच्या सानिध्यात असलेले आमच्या मामाचे आणि आमचे घर. हा आमचा मामा आणि आम्ही सर्व मुंबईत स्थायिक, पण उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला येणं होतं. मामा उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच गणपतीला गावाला येतो. गावाला आल्यावर तो गावचाच गावकरी होतो. बस. नारळ सोलणे, आजूबाजूचा परिसर नीटनेटका करणे, साफसफाई करणे हाच त्याचा उद्योग. अगदी कठीणातला कठीण नारळ पण तो सहजतेने सोलतो. नारळ सोलायची मशीन आणली पाहिजे. गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली फणसाची झाडे आणि त्यांना असलेले मोठे मोठे रसाळ आणि कापे फणस. मे महिन्यात फणसाची झाडे अगदी फणसाने भरभरून लगडलेली असतात. त्यापैकी काही फणसे सहज हाताला लागणारे, तर काही फणसे उंच झाडावर असतात. थोडा तू पायाने हलव ना. हा कवळे नाही वाटतं रे. कवळे आहे ना, मग खराब होणार. खराब कवळे नाही खराब होत, वेळ लागून तिथे. वेळ लागला काही वांधा नाही. आणि इकडे कशाला पाहायला तुमच्या लागले ना तसे. जशी घेत घेत ना तू पायाने बरोबर. पूर्ण घ्यायची लोक. तो गेला कुठे? झाडावर उंच लागलेले फणस मग ते रशीच्या साहाय्याने झाडावर चढून काढणे, यात फारच मजा आणि आनंद असतो. नाहीतर मग परत तुटला तर मग तिकडनं गळायला लागला. देड आता तोडून ठेवायला पाहिजे, नंतर मग दीप गळणार. मच्छर चावले म्हणून तू पहा. इथे बस ना. तुमचं काढायचं काय हो? हा काढा ना. तू कसं चालू करू? झेड झेड करा झेड. चालेल. तुला पण दाखव वर. अरे तुला आला? फोटो काढायचं म्हणजे लाईट ते नाही बी काढवा. दाखव. फणसाला घालायचं. बासका मी नाही जोडला, बासका सोडलेलाच होता. हे करायचं. वेळानं पण पाणी कसं वाढलं? चालू केला तुमचा व्हिडिओ. ठीक आहे. अरे राग लावली तर मच्छर नाही चावत ना. नको रे, कशाला त्याला नको करू. नको नको. ठीक आता ओली झाली, ती नाही सुकी. ए किती वेळ काढू सचिन भाऊ? घरी जा. जेवढी वेळ पाहिजे तेवढी. आणि ती पावडर आहे ना, आपण कॅरम मध्ये हा तरी कोणत्या तरी आपल्या मागे आहे ते हे झाड आहे तरुण ते समोर आहे ते हा ते आहे. तेच ती फळं हे करतात ते लावतात. तो असं यायला दाखवून तुला अजून माहिती नाही, एवढे वर्ष वाढीत येतो आणि ते झाड काय जंगली आहे, त्याला काय ओळखायचं. जंगली झाडाला ओळखायचं नाही. नाही ओळखू शकत नाही तू. जंगली असू दे कुठलं बी असू दे, का जंगलातलं थोडं आहे ते. त्याचं काय हे नाही होत. कोण बी ओळखेल. तुला ओळखता येत नाही ती वेगळी गोष्ट आहे. वाढतोय कुठे? हा काय इथे होते ना, इथे इथे होता, इथे होते, इथे सगळीकडे पण आहे. आणि भात होणे आम्हाला तुटताना तो तुटला नाही. इथे ह्या कोपऱ्यावर फणस होता ना इथे. पण तेव्हा माडाला ना एवढं फणस उचलून जायचे का, परका होता एवढा गोड मिठासारखा होता. आणि इथे होता ना ह्या फणस कोपऱ्यावर, तो आमच्या घरावरच पडला. तीन होते. हा
अंगावर ये ना घट्ट धरते. हो काढा माझा व्हिडिओ काढा. तू राजू वडून धरते तू घे. काय लावतो आंब्याच्या झाडावरच्या कैऱ्या आणि पिकलेले आंबे काढणे, खाली साडी ठेवून त्यातही वेगळी मजा असते. खाऊन फेकता वरून त्याच्यावर फेकले ना मी त्याच्यापर्यंत पोहोचले. त्याने काय करायचं थोडासा बाजूला झाला. चॅप्टर तिथे पण बांधला पाहिजे. पकड झाला जाऊ दे. कुठे जातोय? थांब एक मिनिट, थांब. हा आलं बघ. आलं ते हा बाजूला. जास्ती नको तुला सांगतो मी. जास्ती नको बघ थांब इकडे अरे तू पकड. दोन हाताने पकड. हा हळूहळू एक तिकडे घे. अरे ते तुझ्याकडे घे पाठी घे. हा हळूहळू गोल फिरव काठीला दे. जाऊ दे ते नंतर घे. ते जाऊ दे रे खाली पडलं ते जाऊ दे. वर बघ जा तुझा सोड जा. कृष्णा पकड. तो या इकडे तुम्ही. मी येऊ. घे थांब पकड. या गावाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारी आंब्याची आणि फणसाची झाडं आणि मोठे मोठे फणस. त्यांचे घरे तुम्ही पाहाल तर बघा, एक गरा एवढा मोठा गरा आहे. खायला अतिशय गोड आहे आणि खास गऱ्यासाठी, फणसासाठी आणि आंब्यासाठी आम्ही लोक गावाला येतो खायला. यावेळी खूप फणस लागलेले आहेत. गेल्या वर्षी फणस एवढे लागले नव्हते, पण यावर्षी झाडाला भरपूर फणस आलेले आहेत. आंबे पण भरपूर आलेले आहेत. त्याच्यापैकी काही आंबे तर असे झाडावर खाली पडतात. आता ही फणसाची बी गऱ्यातून काढलेली डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये टाकाल तर अतिशय सुंदर चविष्ट लागते एकदम. जे गावात राहणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे, कोकणातले लोक वगैरे आहेत. पण आजकाल सर्वांना माहिती आहे, सर्व लोक फणस खातात आणि फणस हा बहुतेक लोकांचा फेवरेट आयटम आहे. ही आमची आई. हे पाती खायचे, हे चांगले असते, मस्त लागतात. आई बोलली ह्या पाती खायच्या, या चांगल्या लागतात, या झाड पाती आहेत. मला काय एवढं माहिती नाही, पण आई गावातली असल्यामुळे तिला सगळं माहिती आहे. पाऊस आता येणार आहे. हा लवकर काम करा, पटापट जायचं आहे मुंबईला आपल्याला. वरचं झालं ना सगळं चिखल करून. नदीवर जाणार आहे. होय तू जाणार आहे. आम्ही नदीवर जाणार आंघोळीला. आंघोळ करून आले ना तुम्ही सकाळी. मला मजा येते 4 वेळा.
रात्री लागणार पाऊस. गाडी गेली एवढं खाणार मी. पण एवढं फणस का ते गरज होते. खावा फणस सगळ्यांनी काढून देऊ काय. गावाला आल्यावर सर्वांनी एकत्र बसून पिकलेला फणस खाणे याची मजा काही औरच असते. आणि कच्च्या फणसाची भाजी बनवणे आणि ती खाणे त्यातही एक वेगळा आनंद असतो. त्यातही कापा फणस आणि रसाळ फणस असे फणसाचे 2 प्रकार असतात. कापा फणस खाल्ल्यावर रसाळ फणस खाण्याचं मन होते आणि रसाळ फणस खाल्ल्यावर कापा फणस खावासा वाटतो. आम्ही फणसाचे गोड गोड गरे खात आहोत. तुम्हालाही घ्या फणसाचे गोड गोड गरे. फणसाचे गरे काढताना हाताला फणसाचा डिंकही चिकटतो. त्यामुळे हाताला थोडे खोबरेल तेल लावले की फणसाचे डिंक हाताला चिकटत नाही आणि तो निघण्यास मदत होते. त्याला दे. तो खातो आहे दिले तर. आई मी तुम्हाला देते, मला कापून द्या खाली दिसते. आम्ही पुढे येईल ना जरा. का ग फोटो तुझा येईल. पण तुझ्या आयसीचं हे नाही सारखी फोन करत जाणार. नरम जाणार नाही ना भात. नाव ना नरम गावठी रंगायचं ना, मुंबईत आणले इकडचे. इथे बाहेर आम्ही गरे खात बसलो आहोत आणि आतमध्ये किचनमध्ये जेवणाचा कुकर लावलेला आहे. त्याच्या शिट्ट्यांचा आवाज येत आहे. शिजायला पाहिजे. पण जेवणाची कुणाला पडली आहे. इथे तर गऱ्यांनीच पोट भरते आहे. फणस जाताना काढणार कोण नाही. फणस भरपूर आहे खाली तरी काढणार ते. राजूभाऊ येतील ना उद्या काढायला, परवा कधी ते. आई ह्याला पण द्या कापून मला जरा. बिया काय कामाच्या नाही. गेल्या वर्षी मी बिया घेऊन गेलेली, माझ्या सगळ्या खराब झाल्या. एक पण नाही खाल्ली. शिजवायच्या असे. तू 2 घेऊन जा. हा मला 2. मला आईकडे एक द्या मामा. तू आई 2 आईला म्हणजे आवडते. घेऊन जायचे. हा राजूभाऊ आले की सांगा काढायला. रस्सा 30ला 2 घेऊन जाऊ दे. मी 2 घेऊन जाणार. हा. मी 2 घेऊन मला एक मोठासा दे. 2 घेऊन जा. मी पण 2 देऊ. उचल. हा 2 घे. चालेल. 4 घेऊन जा. तू घराकडे पण एक घ्या. हा आपल्या घरी पण घेऊया. गावामध्ये मांजरीसारखा विशिष्ट प्रकारचा तांबूस रंगाचा एक प्राणी आढळतो. त्याला शेरगा असे म्हणतात. पडलाय. अरे त्याच्यावर चढला आंब्यावर. झाडावर अगदी चपळाईने चढणे आणि या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर उड्या मारणे हे त्याचे खास वैशिष्ट्य. काही पडले हो एवढी ना कधी पडली खाली. माकड आला असेल. तेच तू चालला चालतो तू. कोणतं शेरगो. मम्मी आबा काढून दे. हे पण खायचंय बघ. हे पाती मोठ्या मोठ्या फणस. गावाला आलो म्हणजे पाणी काढायला विहिरीवर आणि आंघोळी करायला नदीवर तर जायलाच हवे. इकडून कुठून वाटेन चला. ही नदीवर जायची वाट बरं का. सुरुवातीला आपण जी पाहिली ती वेगळी वाट होती आणि ही वेगळी वाट आहे. ह्या वाटेच्या दोन्ही बाजूला आपण पाहाल की नारळाच्या आणि सुपारीच्या झाडांच्या बागा आहेत.
बंद कर. या नदीला तिलारी नदी असे म्हणतात आणि 12ही महिने या नदीमध्ये पाणी असते. ही नदी गावाच्या दोन्ही बाजूने वाहते. एकदम सुंदर गाव आहे. निसर्ग संपन्नतेने भरपूर सजलेला, सगळीकडे झाडे, हिरवीगार, पाणी, नदी, काहीच कमी नाही. एकदम मस्त. आये ये पुढेपर्यंत ये, पुढेपर्यंत ये, पुढेपर्यंत ये, ये पुढेपर्यंत. इथे पाणीच नाही. इथे पाणीच नाही. पुढे काय येऊ. दगड. इकडे आमच्या गावामध्ये हवामान शुद्ध अशी हवामान आहे. त्याच्यामुळे आम्हाला इकडे येणे आवडते. आमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहेत, जनावरं आहेत, गाई म्हणजे म्हशी वगैरे इथे आहेत, शेती वगैरे आहेत. हे आमचे कुडाशे गाव आहे. या गावामध्ये माझा जन्म झाला. मी मुंबईला असतो, तरी पण मला मे महिन्यात ते गणपतीमध्ये गावी यावं लागतं. आमच्या गावामध्ये नारळ, सुपारी, केळी, अशा आंबे, अशी काजूची वगैरे बागायती आहे. आमच्या कुडाशे गावामध्ये एक भव्य श्री सातेरी देवीचं मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला पण पुष्कळशी अशी झाडे, झुडपे वगैरे बागायती वगैरे आहेत. आमच्याकडे सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशी गाडी येते. आपल्याला समोर जे दिसते आहे ते श्री सातेरी देवीचे भव्य मंदिर, आत्ताच नवीन बांधलेले मंदिर आहे. तसेच इतर देवांची मंदिरही त्याच्या आजूबाजूला आहेत, जसे राष्ट्रोळ्या, पेड्या, सातेरी, भद्रकाळी, श्री महादेवाचे मंदिर. मंदिराभोवतालचा परिसर आणि इथले वातावरण मनाला प्रसन्न करून जाते. देवीच्या वाढदिवसाच्या वेळी इथे मोठी जत्रा असते आणि इतरही सणांच्या वेळी अगदी उत्साहाचे वातावरण असते. श्री गणेशाय नमः. हर हर महादेव. श्री सातेरी देवी प्रसन्न. जय राष्ट्रोळी, जय पेड्डेश्वर देव प्रसन्न. सकाळच्या वेळी देवांची पूजा होते आणि त्यानंतर थोडा वेळ मंदिर बंद ठेवण्यात येते आणि संध्याकाळी ते पुन्हा उघडण्यात येते. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.